अरे बया बोलू नका वरचं काय काय नाही खाल्लं पाहिजे ऐकायचं नसतं ऐकून आपण बोलू दे ना आणि ज्याला लई ताकद बोलायचं असं तर बाहेर बोलू घ्या पुढील वाद्य सहदेव डापकर सुचेक नागरगोजे
एवढं करा वडे बोलते सुद्धा पुंडलिकामध्ये हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः औषधी तेज औषधी मंद तेज होती वेग शोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती पंचेचाळीस झाली या 43 घ्या 45 झाली उदय येता गवस्ती त्याची मारी निश्चिती रवी माझी दान शक्ती बाळपण ख्याती केली जय राम जय राम जय राम राम कृष्ण हरी बोला पुढे बोला आता तरी झालं तन कत्री राम भजनी या वंचक रंगी बापुडे पण मशक उदया देखे यावया पवित्र दरबार आहे गरजा करू नका माझा घ्या माझा हे कडूक पिडूक हो या पुरम बाकी करायचे तर मना भावातून करायचं देवाचे दरबार संसार घरातही पण हा दरबार देवाचा आहे हरिनाम आहे मस्त मजा घ्यायची आनंद आहे असो सर्वता सगळे गावकरी तुम्ही माझे मी तुमचाच मला प्रथमतः धन्यवाद ज्याच्या हाताने कार्य होते त्यांना धन्यवाद त्यांचा देव घडवतो असो स्पष्टीकरण नको बिझी आहे भल्या भल्या मध्ये देवाच्या घरी नांदणारा पोराला आणि ती खरी गंमत आहे हनुमंतराय गोड्यात पडले सूर्य उगवला तर असं झालं तर तसं झालं तर देवाच्या कार्यात विघ्न आल्यावर देवावर न भार घेता देवाच्या नावावर देवाच्या सामर्थ्यावर मी काय करेन सूर्याला शिकलाने झाला खेळ एकदाच लहानपणातला पण आता मोठा झाला ते आपण काय काय बोलू लागले आई ते विचार विमानात क्षण पुसे भरताती उदया येता रविसी अनर्थाती कारण शब्दात रस आहे शब्दात ताकद आहे हनुमंतराय बोलले मी तर ऐकतच नाही रे मी तर देवाचा शिष्य देवाचा दास आहे पण बाकीची जी काय किंमत आहे असं केलं का हनुमंतराय मी रामायण गंमत आहे बोलण्या गंमत आहे शालीन आणि वीरपणा घ्या हनुमंतराय बोलले मी तर समर्थ आहे पण न जाणो असं झालं तर प्रतिकात्मक रूपानं भारताला म्हणजे बाबा प्रश्न असा आहे सूर्य जर उगवला सूर्य उगवल्यावर भानगड झाल्यावर त्याला कसं करावं बरं उपासाला विचारलं काय केलं भारताला ऐको
म्हणजे आता हे कसं असतंय बघा, थोडं बोलल्यावर वेगळं वाटतंय. कधी मी सांभाळायचं देवाच्या कार्यात आडवं जाण्यात मजाच नाही. आपल्याच्या होतात तर करायचं नाही तर कुणाच्या मारा लागायचं नाही. देवाला आडवं जाण्यात मजा नाही का? बडे गुरुजी सांगताय भरत म्हणलंय काय, देवाची कथा ऐकताना, देवाचं नाव घेताना, हनुमंताच्या तोंडातून ऐकताना हे ऐकायचं सोडून ही कथा खंडित झाली आणि सूर्य जर उगवला त्या सूर्याला मी शीख लागेल स्वसामर्थ्य वापरीन, सूर्याला दबावण्याची ताकद हनुमंतराय माझ्यामध्ये पण कथा सांगायला इतकं रामायण गोड आहे आणि देवाचं चरित्र गोड आहे. काय होईल ते होईल पण देवाची कथा सांगायला कमी पडू नका. आलेल्या संकट मी पाहतो असं बोललो. तू उशीर होईल तरी तरीच पर्वत बाणागरी बैसवून रामसरी क्षणामाधारी पाठविन. असं त्या सूर्याचं सोडून न जाणं सूर्य थांबला तर थांबला, सौशे असौशे. हे गंमत आहे. माझ्यात तो सामर्थ्य आहे. हनुमंतरायाला तो सामर्थ्य, देवाचं तो सामर्थ्य. हनुमंतराय म्हणजे कोणतं तो सामर्थ्य म्हणजे प्रभू रामचंद्राच्या सेवेचं राम नामाचं तो सामर्थ्य. आणि ते जर उशीर लागला जेणेकरून मी त्या जोरावर बाण काढी आणि बाण असा सोडी झालेला उशीर भरून काढी आणि असं यंत्र देईल, असं वाहन देईल, त्या बाणावर बसल्यावर मनाच्या वेगाला मागं टाकणारा बाण देईल आणि त्या बाणावर तुम्हाला तिथं पाठील म्हणून हनुमंतराया काही होणार नाही. कथा सांगा. एका जनार्दना शरण हनुमान होईल समाधान, आते गोड निरूपण सावधान परिसावे. खूप मजा आहे पण आपण रसात आलं पाहिजे आणि आपले इंद्रिय रसात आलं पाहिजे. मन इथं, ध्यान तिथं, चित्त अंतःकरण. विषय सांगितला ग्रंथकार सांगू लागले आपल्याला समजून. बाबा समजून समजून दुनियाला समजून काही समजून येणे जाईल. पण सुधारायचा विषय नाही का? नाही. ज्ञान हे अज्ञान होत आहे आणि अज्ञान हे गुप्त आणि बिघडिया म्हणून ज्ञानाकडे झुकायला ताकद लागते. आणि नाथमाला तीन डोळे बाबा रामायणाचे कोणतं रामायण आहे हनुमंतराया सांगत असताना अशा भारताला कधी होईल जास्त सांगण्याची गरज खूप गोड कथा आहे. काय ती कथा ऐकल्यावर जन्माचं भाग्याचं सार्थक झालं म्हणून समजा. चतुर एका जनार्दन करिता निज पुन्हा कथन, शब्दाची उपरती होऊन निज रूपी लीन तो झाला. वेगळे, खाण्यात वेगळे, प्रतिष्ठा देण्यात वेगळे, एखाद्याला फुकट भूषण देण्यात वेगळे, पण इथं शब्दाची उपरती. अरे ज्याचा शब्द कानात पडल्यावर हृदयात जाणार, हृदयामधून अंतःकरणात जाणार, त्या सेवेला लागणार. म्हणून हे प्रभू रामचंद्रानं माझ्यामधून शब्दाची आणि माझ्या गुरुमाऊलीमुळे शब्दाची ठेवण अशी झाली ना, त्याच्या मधला कोच काढायचं म्हणलं शास्त्रकाराला जमणार नाही. एवढ्या रामायणामध्ये कृपा गुरुच्या नावानं माझी झाली म्हणून हे रामायणाचा हा भाग माझ्याकडे असं म्हणणं पुरव. सोय निज रूपी लीन झाला तरी न राहे उगाला, निजगता गावया बहिला राहून ठेला साक्ष पुढे. खूप पैसे कमावले महाराज आमच्या आपल्या विषय करायला ते प्रमाणात त्यांनी जाणार नाही. माय बाप न करी. अरे माय बिनाईन बाप बिनाईन कुणीच नाही, इतका उपकार कुणीच करी. गंमत आहे. पण माझ्या सद्गुरूनं एवढी कृपा केली, एक तर माझ्या मनाला छेद दिला. मन बेकार आहे, मन बांबवलं पण त्या मनाला एकाग्र ठेवलं. आणि माझ्या गुरुमाऊलीने काय केलं, माझ्यामध्ये एवढा भाव जागा केला की हे चुकन हुकन सगळी जबाबदारी त्यांची. काय सांगायचं साक्षात्काराची जबाबदारी त्यांची, काय लिहायचे जबाबदारी त्यांची, काय लिहून घ्यायची जबाबदारी त्यांची. म्हणून माझ्यावर आतोनात रात्रंदिवस लक्ष केलं, क्षणाक्षणाला माझी पाठवण केली. काय करतो कदाचित
चित्त चुकवली जाय मनवनी आण उभा आहे सरसाची लागला आहे परता नव्हे गंमत आहे. हो, मी आता गंमत आहे म्हणून खायची गंमत नाही. हो, कधी कधी माणूस ज्ञानाचा डोलारा जर उभा राहिला ना आणि ज्ञानामध्ये एकदा सर्वोत्कृष्ट ठरला ना अहंकार आल्याशिवाय धनामध्ये माणूस परिपूर्ण झाला ना अहंकार आल्याशिवाय राहत नाही. प्रतिष्ठेमध्ये माणूस परिपूर्ण झाला ना अहंकार आल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये सुख निर्माण झालं ना इतराचा लेखा आणि इतराची वेदावस्था मनात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्यात असलं शिरोनी आणि माझं वाटलं करुणी आणि इकडे तिकडे जाऊनी म्हणून मला सगळ्या गोष्टी सांभाळणारा माझे गुरु माऊली कुडा तरी भरवता नाही पोटे मनवनी श्रीरामासी मज गाठी गालोनी ठेलावचती आरती संकटी सांडिला एकच विषय संकट येतात ते कोण म्हणलं सगळे सुखी सगळे दुखी हे मानायचा धंदा आहे. पण या ठिकाणी खरंच आहे देवाची मानवाची देवाची बोलायची. हो, आणि देहाची ओळख पटल्याशिवाय जीवाची पटत नाही आणि जीवाची ओळख पटल्याशिवाय देवाची पटत नाही. मग एवढ्या मोक्षाची कृपा करणारा एवढा बिघाड करणारा एका दोन्ही ताणणारे नाही. खरं मला संकटातून बिघाड खरं आपली गोष्ट वेगळीच आहे. मरणाला आपण कधी ध्यानात घेत नाही. वाटतं ते कारभार करायला वाटतं तसं जगायला वाटतं तसं करायला. हो, देवावर उपकार म्हणून आपला परमार्थ चालू आहे. विषयच आहे. अरे ज्या टायमाला मरण येईल त्या टायमाला देवाला जवळ घ्यावावं आणि मरण आल्यावर दुसऱ्या जन्मात देवाला आपला विचार करून देवाला सद्गतीचा जन्म द्यावा. ही खरी गंमत आहे. आणि हे माझ्या जन्मोजन्मीचं भाग्य माझ्या गुरुमाऊलीने केलं. याच्या पुढे काय माझं खेळ वाटता लागलाच जत काही नचले मत शोधोनी अहम बुद्धी चित्त सीनव्रत मज केले. काहीच विषय नाही बाबा. अहंकार अहिंदी दाट. हो, अरे अहंकार फक्त तोंडानं म्हणायचा आहे बडे गुरुजीने इथून म्हणायचं आहे अहंकार धरून चांगलं वागावा. आज तुला किती अहंकार ही बुकवी आणि हे अहंकार शास्त्र गमतीच आहे. वळण घेत नाही उगत वळण घेत नाही. पण त्या वळणाचा अर्थ आणि त्याचं मर्म कळलं पाहिजे. एवढं रामायण लिहिलं एवढं माझं देव पावलं एवढं माझं कल्याण झालं माझी किती लोक ख्याती करतो न जाऊ लेख गाता माझं धरून लेख वाचन नादात आलं तर हे अहंकार आला तर नाही बाबा. पहिली गोष्ट अहंकाराचा छेद ठेवणार म्हणून मला देवासारखं समान तत्वानं माझ्या देहाला माझ्या बुद्धीला माझ्या इंद्रियाला माझ्या मनाला माझ्या गुरुमाऊलीला कळलं. सबाय माझा करणी गोला एकाकी पालटो निठेला उपाय सर्वता तुटला पडल्या गावरी. गंमत आहे रामायणामध्ये. मी तुम्ही म्हणता हे गंमतच काय म्हणाले हो. माझा कान एकीकडे तर तोंड एकीकडे पोट एकीकडे नाक एकीकडे. गुरुजी तुम्ही थांबा. प्रेमाला इथं करायला वाचे विठ्ठल श्री प्रेमाला इथं करायला वाचे प्रेमाला इथं कराडे तुझे एकटेच राहते. चला लवकर चला. ओवी नंबर सांगा. ओवी नंबर 59.
वर्गामध्ये अक्षर श्रीनाथदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाराज भगवान की जय. श्री गणेशाय नमः. माईक पुढे घ्या. पुढे सरका. जने विमोनी रागे मनोनी वाचे श्री सोये निरटले मी सोये गाय गाय विषयाचा सांगितलं सगळ्या भारतीयांचं थोडं माझ्या मनात आला कष्ट उपजून नाही, श्रम उपजून नाही, कंटाळा आला नाही. आणि मी जरी बोललो तर माझी मनात कळलं ना कोण बोलायले स्वयंमुखे काय माझ्या जीवन आरोग्य म्हणून बोलणं त्यांचंच आहे, लिहिणं त्यांचंच आहे. आणि खूप सुंदर काही आपला बोळा होतच नाही, आपला छोडा बोळा होते. आपला छोडा बोळाच आहे हो. आणि आपला छोडा बोळा झाल्यावर करता छोडा बोळा झाल्यावर सबसा छोडा बोळा. म्हणून हे होऊ दिलं नाही. माझे कान माझे इंद्रिय जे काय असं माझं मन एकाग्रतेनं बांधलं ही कृपा माझ्या.